जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि व्लॉग स्टार्ट करतो मी एकटाच, कारण की एवढी घाई गडबड झाली आहे की विचारू नका. 12 वाजलेत आणि आमची फ्लाईट आहे 2 वाजता, पण पनवेलवरून आहे, त्यामुळे काय आम्हाला एवढा वेळ नाही लागणार. 10 मिनटात आम्ही एअरपोर्टला पोचतो इथून. सो चला, कुठे चाललो आहे आणि काय काय पुढचं स्केड्यूल आहे, कशी आयटिनरी आहे तुम्हाला बघायला मिळेल. आणि ह्या ट्रिपची मी ॲक्च्युअलमध्ये 2-3 वर्षापासून वाट बघत होतो की करू आणि सडनली ह्या प्लॅन झाला आणि आम्ही ही ट्रिप बनवली. मजा येणार आहे. कसं काय असणार आहे माहीत नाही, कारण की आम्ही तिघेच चाललेलो आहोत आणि ज्ञानाला कसं हँडल करायचं आता हे नवीन मोठी टास्क आहे, कारण की खूप मस्ती करायला लागली आहे. ठीक आहे, लहान आहे तर मस्ती करणार, पण लेट्स सी. चला, आणि सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये डेस्टिनेशन जर तुम्हाला कळालं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाकायला विसरू नका. आणि चला, मस्त बॅग भरलेली ऑलरेडी. याच्यामध्ये ज्ञानाचं अंगावरचं शॉल आहे हे, आणि हे फाल्गुनीने तिचा स्वेटर, ज्ञानाचं स्वेटर त्याच्यात टाकला. हां, मी माझे कपडे घेऊ की नको घेऊ? हो. आणि डायपर अजिबात काय बोलायलाच नाही पाहिजे. दोघांना मिळून आम्हाला एक बॅग दिली, जे की आम्ही मुली होत त्यांना माहिती नाही, तर तेव्हा भिंडोरा पिटत असतो की याच्यामध्ये सगळं तुमचंच आहे दोघींचं, माझं काय. वरती आता बघा बॅग बघ कशी लागणार ना. आता बघा, माझी पण अशी कोंबडी लावली. अरे म्हणजे एवढी उचलायला लागेल फाल्गुनी, तू काय खांद्यावर घ्यायची. आणि इकडे फाल्गुनीची पण बॅग रेडी झाली आहे. लास्ट मोमेंटला माझं ठरलं, कपडे घालून रेडी आहे. फाल्गुनी रेडी होते, मी तोपर्यंत बोललो बाजूलाच आहे घराच्या, तर वॉश करून येतो, परत तिकडे करायला मिळेल नाही मिळेल. बॅग रेडी आहे, नॅनो रेडी आहे, आणि एअरपोर्टला सोडायला निखिलला बोलवलं आहे, कारण जवळच आहे, बाजूलाच आहे. त्यामुळे ओला वगैरे करणं हे थोडंसं चुकीचं आहे माझ्यासाठी. 10 मिनटासाठी काय ओला करायची. निखिलला बोलवलं. बाबू जाऊ आम्ही, काय येते तू पण ये माझ्या इथे नाही बाप्पा, इथे आलं. सो निखिल आलाय सोडायला. हो जाते. 5-7 मिनिटात झालेत घरातून निघालोय आणि एअरपोर्ट लागलाय. एअरपोर्टला आता 5 मिनिटात मला वाटतं असं एक टर्न मारल्यानंतर आतमध्ये एंट्री आहे. एंट्री पण माहित नाही आम्हाला काय आहे ते. माहिती आहे का ग कुकी बाळ? नेना बाळ आहे का तू? आईला नाही घ्यायची आपण, तू आणि मीच जायचंय. ओके, आई नको पाहिजे ना, तू बोलते. आता एवढ्या दिवसाचं सगळं काम निखिलवर धुरा, आणि निखिलला टाइमच नाही मिळणार 5-7 दिवस, जे काय जेवढा दिवस येणार ना तो. एवढं बोलता आता इथे तुम्हाला एअरपोर्टची एक एंट्री दिसेल, जी की चालू नाही झाली अजून. आमच्या इथून हा ब्रिज झाल्यानंतर अजून थोडंसं जवळ होणार आहे, थोडंसं म्हणजे बरंच जवळ होणार आहे, की जेणेकरून एवढं गोल वळसा नाही घालून यायला. बघा, हा ब्रिज झाल्यानंतर एवढा हा जो गोल वळसा घालून आलो आम्ही 1-2 किलोमीटरचा, तो नाही घालायला लागणार आहे. हा ब्रिज रेडी नाही अजून, बट स्टील. आणि इथून समोरून एंट्री आहे. जेव्हा ब्रिज रेडी होईल तेव्हा आम्हाला अजून जवळ होईल, म्हणजे 2-3 किलोमीटर तरी जवळ होईल. आणि हा समोर इकडे एअरपोर्ट, पण हा कार्गो टर्मिनल आहे सध्या. आणि जो टर्मिनल 1 आहे ते अजून पुढून आहे टर्न, त्याच्यासाठी पण वेगळा रोड आहे आमच्यासाठी. हा कार्गो टर्मिनलला येतो आणि इकडे एक ब्रिज तुम्हाला दिसेल पुढे. किती दिसतो माहीत नाही. बघा, हा जो ब्रिज आहे, व्हाईट लाईन दिसते, तो ब्रिज डायरेक्ट तिकडे टर्मिनल 1ला जातोय. सो इझी झालंय, जवळ झालंय, पण
ट्रॅफिक किती वाढणार आहे हे माहित नाही अजून, कारण की जशी मुंबईला ट्रॅफिक होते तशी पण इकडे होणार आहे मे बी, कारण की एवढा मोठा टर्मिनल, 5 टर्मिनलचं एअरपोर्ट बनलंय आणि खूप मोठं आहे. तर आतमध्ये गेल्यानंतरच कळेल. मी व्हिडिओज बघितले काही काही, लोटस थीम बनवली आहे, काय 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 आहे. आणि हा बघा हा ब्रिज आहे तो, जो की आम्हाला टर्मिनल 1 साठी होणार आहे डायव्हर्जन. अजून काम पूर्ण झालेलं नाहीये. इकडे आम्हाला आठवतं इकडे सगळं डोंगर होतं, हे सगळं डोंगर होतं. आणि हा कोणता ब्रिज आहे रे नवीन आता, काय बनवलं रे हे माहित पण नाही आपल्याला. हा मला वाटतं अटल सेतूवरून कनेक्ट होणारा रोड असेल. बघा तो ब्रिज पण माहित नाही आमच्या इथे राहून आम्हाला काय म्हणणार. म्हणजे एवढं एअरपोर्टमुळे काय पायलट झालंय की नवीन नवीन रस्ते पण माहित नाही आमच्या इकडचेच असो, आतल्या साईडला बनवले ते एअरपोर्टच्या, त्यामुळे माहित नाही. हे बघ इकडे हे काय आहे सगळं, आईच्या पर्स मध्ये ठेवते ते. याला काढायला कशाला पाहिजे. अँड फायनली वी आर ॲट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. थोडंसं अजून काम बाकी आहे पण छान वाटतंय बघून बाहेर. म्हणजे फोटोज पेक्षा ऍक्च्युअल मध्ये त्याचं स्ट्रक्चर खूप छान आहे. प्रॉपर बनवल्या. बघ आलो आपण एअरपोर्टला नानू. उतर चल चल. बाय बाय कर निखिल काकाला, थँक्यू बोला, थँक्यू बोला निखिल काकाला. चलो हो यस फायनली. आणि आम्ही आलेलो आहोत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. आमची फाल्गुनीची इच्छा होती की ह्या एअरपोर्टवरून जायचं आहे, म्हणून ह्या एअरपोर्टवरून लकीली मिळालं आणि येता वेळेस नाही मिळालं. येस ब्रो, कुठे चालला? सो मी डीजी यात्रामध्ये रजिस्टर केलेले ह्या दोघांचे झाले नाहीत काय, आय डोंट नो काय, पण माझं झालेलं म्हणून मी आतमध्ये इथून आलो डीजी यात्राच्या लेनमधून. आणि यांच्या इथे तुम्हाला जर आता हे मी नवीन होतो याच्यासाठी की आधी तर आम्ही फोनमध्ये दाखवायचो आय डी तर चालायचे, पण आता कंपल्सरी तुम्हाला फिजिकल आय डी पाहिजेच सोबत तुमच्या, नाहीतर मग डिजी लॉकरमध्ये पाहिजे. आधी तर मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये दाखवलं तरी होत होतं, पण माहीत नाही आता काय झालं. आणि हे बघा किती छान आहे. अच्छा ही लोटस थीम आहे. हा हे पण पाहिलेलं मी. ये इकडे घे, इथे चल, पुढे चल. तुम्ही याच्यावर समोर जाऊन फोटो कॅमेरामध्ये शूट नाही करू शकत, कारण कॅमेरा जर गेला तर लगेच हे बघा ड्रॉप होईल. बघा आता हे बघ लगेच ड्रॉप. काय टेक्नॉलॉजी आहे. सो सगळ्यात जास्त नाना एक्सायटेड आहे, कारण की किती दिवसापासून कळायला लागलंय ना, आणि आमच्या इथून रोज दिसतात एरोप्लेन. रोज ओपरेन चालू असतं. ती फुल एक्सायटेड आहे बसायला आता. आणि यावेळेस तिला पर्सनलाइज सीट पण आहे, बसणार काही नाही. हो पर्सनलाइज सीट आहे तिला. म्हणजे एवढा दिवस इन्फंट होती, पण आता जी आय थिंक आफ्टर 16-20 फ्लाइट्स, हो आफ्टर 16-20 फ्लाईट नंतर तिला आता स्वतःची सीट मिळणार. तुझी स्वतःची सीट आहे. बसणार आहेस तू? बसणार आहेस का? भावच नाही देत रे. आता सगळं कळालंय तर माझी बॅग हे ना ते सगळं विचारायचं असतं का तुला? थांब अजून एक बॅग आहे ना? 2च होते. नेहमीप्रमाणे माझी बॅग परत सिक्युरिटी चेकमध्ये गेली, कारण मी एअरपोर्ट बाहेर. सुंदर बनवलं एअरपोर्ट ना फाल्गुनी. ॲक्च्युली जो स्ट्रक्चर बाहेरून आहे ना तो खूप सुंदर आहे, पूर्णपैकी झालेला नाही आहे. आणि व्हिडिओज आणि फोटोज जास्तच नाही करत. जेव्हा इनिशियली मी याचा व्हिडिओ बघितलेला मला नव्हतं आवडलेला काय, पण खूप सुंदर आहे. रिअलमध्ये खूप झालं ना की मस्त वाटतं. हा ना, हे बघा ना कसं केलंय. ह्याच्यापेक्षा बाहेरचं खूप सुंदर बाहेरचं डिझाईन. हां पण ते अजून झालं. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आमचं फेवरेट झालेलं आहे इकडे. नाही आणि बाजूलाच फाल्गुनीचं फेवरेट बाजूलाच आहे.
पण अजून रेडी नाही. मायकल कॉर्स रेडी नाही आहे. आता जस्ट ओपन झालं. हे सगळं आतमध्ये झालेलं आहे. रॅडो हा पूर्ण रनवे आहे एवढा मोठा. आणि एवढा मोठा रनवे अजून बाकी चालू नाही झालेत. थोडेसे चालू झालेत पण रनवे बघा काय मोठा आहे. आणि हे सगळं इकडे डोंगर होतं. हे जे जसे डोंगर आहेत ना समोर हे सगळं इथे डोंगर होतं. त्यांनी आता डोंगर तोडून या सगळ्या गोष्टी केल्यात. न्यू बुक कोणी दिली सोनू? न्यू बुक कोणी दिली? सो हे आम्ही आमचं फेवरेट खाणं आणलेलं आहे. हे अक्कलकोटलाच फक्त मिळतं आणि ही चटणी जी माझी फेवरेट आहे. सीमामाई आता अक्कलकोटला गेलेलं तेव्हा मी त्यांना आणायला सांगितलं. म्हटलं ट्रिपला चाललं आहे तर घेऊन या. सो आम्ही हे घेऊन आलो. काय का नाही का ते तुला? बाबा देऊ काढून? नाही नाही तर नाही. छान लागतंय. छान लागतंय. मराठीमध्ये न्यूज ना मराठीमध्ये बरं वाटतं ऐकून. ट्रिपची फ्लाईट पण आमची एअर इंडियाच होती आणि ही पण एअर इंडियाच आहे. जाण्याची फ्लाईट हाँगकाँगला एअर इंडिया होती ना आपली. हां तुला काय माहिती हो बोलते पालखीत. आणि आता पण एअर इंडियाच आहे. एअर इंडिया एक्सप्रेस आहे म्हणजे एअर इंडियाचीच आहे. एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ऑफ 2026. ती पण डोमेस्टिक ट्रिप ना. कम से कम 2 साल तुझ्यासाठी तुझी सीट आहे. आता पैसे भरले तेव्हा नाही बसत आणि जेव्हा पैसे नव्हते भरले तेव्हा सीट पाहिजे होती. बस अगं बस ना. ही मुलगी एवढी डेंजर आहे की आता हिचे 2 वर्षानंतर हिचं फ्लाईट तिकीट काढायला लागतं. म्हणजे आधी फक्त सर्व्हिस चार्ज लागत होता. आता फ्लाईट तिकीट काढायला लागतो. तर बसत नाही आहे. मांडीवर येऊन बसली आहे आणि तिची सीट रिकामी आहे. बसत नाही तू सीटवर. नाही बसायचं आहे का? आता ओरपेडमध्ये तुला बसायचं होतं ना किती दिवसापासून. तू काय बाबाला बोलली? ओरपेडमध्ये घेऊन जा बोललेली ना. ओपरेडमध्ये घेऊन जा बोललेली ना. नाही बसत. आणि इकडे मॅडमला भूक लागली. आमचं खाणं चालू झालं. तिथे लावायचं असतं का ते? तिथे नुसतं लावायचं. हे कुकू ते त्याच्यामध्ये दिलंय ना बुकमध्ये त्याच्यात लावायचं असतं. निघतं पण का? बापरे चिटकवून ठेवलं सगळं. आणि आम्ही आता एक रील बनवणार आहोत. माय वाईफ व्ह्यूज आणि माय व्ह्यू असं. फॉर द चेंज स्वतःने सीट बेल्ट लावला आहे. स्वतःने सीट बेल्ट लावला आहे आणि खेळते. कोणी लावला सीट बेल्ट? तू लावला? कोण बसलं एकटं एकटं? छान छान बसलंय बाबा. सीट तिकीट बुक केल्याचं काहीतरी झालाय फायदा आम्हाला. तसं नाही मी सांगू तुला कसं काढायचं. खाणं चालू झालंय. आम्ही ब्रेकफास्ट करून आलो तरी पण भूक लागली कारण की हे बघितल्यानंतर आम्हाला खूपच भूक लागते. हे बघ इकडे बस ना. हे बघ याच्यात हे खेळ ना याच्यात. सो मी हा ब्लॉग इकडेच एंड करतो. आम्ही कुठे चाललो आणि आम्ही फ्लाईटमध्ये बसून फ्लाईट आमची कुठे लँड होणार आहे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल की एक्झॅक्ट आमचं डेस्टिनेशन काय आहे आणि काय नाही आहे. कारण की प्लॅनमध्ये थोडंसं चेंजेस झालेलं आहे. सो हा ब्लॉग मी इकडेच एंड करतो आहे. स्टे ट्यून आणि कुठे चाललो ते बघा आणि कनेक्ट राहा. बाय बाय करा. बाय बाय करा नानू बाय बाय करा. बाय बाय किशी करा बाबाला.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अपुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अपुनी